भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज 12वा स्मृतिदिन. या निमित्ताने बीडमधील गोपीनाथ गडावर दाखल होत मुंडे कुटुंबियांसह समर्थकांनी गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहिली आहे. पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमान देखील उपस्थित होता. गोपीनाथ गडावर भजन, प्रसाद आणि विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिलाय. तर पंतप्रधान मोदींनीही गोपीनाथ गडावर यावं अशी इच्छा पंकजा मुंडेंनी व्यक्त केली आहे. शिवाय पंकजा मुंडेंनी एक नवा संकल्प देखील सोडलाय. लोकांना आव्हान केलं होतं की प्रत्येकाने आपापल्या घरी, आपापल्या वॉर्डात, आपल्या गावात ही मुंडे साहेबांची पुण्यतिथी त्यांना समर्पित असा दिवस साजरा करावा. पण बऱ्याच संख्येने लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत. बऱ्याच लोकांनी माझं आव्हानाचं पाळून आपापल्या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेत आहेत. स्वतः अमितभाई शहानी या गोपीनाथ गडाचं उद्घाटन केलंय. सर्व मंत्रिमंडळ तेव्हा उपस्थित होतं. या देशामधले सगळ्यात मोठे नेते या गडावर येऊन गेलेत. आता फक्त राहिलेत आपले मोदीजी. आता भविष्यात तुम्ही काय चांगला एखादा इथे प्रसंग घडून मोदीजी इथे यावे हीच आता इच्छा आहे की आज मोदीजींच्या आव्हानासाठी आम्ही इथे आलो. ठरवलंय की रासायनिक खतांशिवाय शेती करायची. पहिल्या वर्षी मला नुकसान होईल समजा, पण जैविक शेती किंवा नैसर्गिक शेती मी करणार आहे. मुंडे साहेबांनी शेतात काम केलंय, मुंडे साहेबांनी कष्ट केलेत म्हणून त्यांना ते दुखतंय. माझं हे राहिलं होतं. या सगळ्या धकाधकीत मी स्वतः आज जाऊन माझं शेत नांगरणार आहे. दरवर्षी 12 डिसेंबरला मी सकाळी 5 वाजता उठून इथल्या कार्यक्रमाच्या आधी माझ्या ऊसतोड कामगारांबरोबर फडात जाऊन ऊस तोडणारे हा माझा संकल्प. तर गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देताना पंकजा मुंडे काहीशा भावूक झाल्या. गोपीनाथ गडावर भजन कीर्तनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं, ज्यात पंकजा मुंडे सहभागी झाल्या. या प्रसंगी भारूड गाताना त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.